इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। सोलापूर शहरात 6-7 दिवसानंतर नळाला कमी दाबाने येणारे पिण्याचे पाणी भरण्यासाठी लावलेल्या मोटारीतील विजेचा धक्का लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली। पंकज खंडोबा कांबळे व 19 राहणार डोणगाव रोडवरील विष्णू मिल चाळ, सोलापूर असे मृत तरुणाचे नाव आहे। घटना घडताच त्याला लगेच शासकीय रुग्णालयात आणण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। सोलापूर शहरातील डोणगाव रोडवरील विष्णू मिल चाळ येथे 6 ते 7 दिवसानंतर पाणी येते। यामुळे पाणी भरून ठेवण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू असते। अशाच प्रकारे 22 नोव्हेंबर रोजी घरात पाणी आल्याने पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी वायर जोडत असताना मोटारीची वायर पाण्यात पडली। त्यात प्रवाह चालू होता। त्यावेळी पंकजाने वायर पकडताच त्याला विजेचा धक्का बसला। त्यानंतर तो जोरात किंचाळला आणि खाली कोसळला। त्याला लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले। पंकजच्या पश्चात आई वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।